मॅडम हात सोडा. मॅडम तुमचं काय चाललंय? मॅडम कुठे घेऊन आलात तुम्ही मला? मला बोलायचंय तुझ्याशी. मला नाही बोलायचंय. तुम्ही काम करा, सगळ्यात आधी ना तुम्ही का सायकॅट्रिस्ट कडे जा, तुम्हाला गरज आहे. माया माया काय माया? अहो तुम्ही काय वागताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? हा आधी कॉल केला, त्यानंतर म्हणालात काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय, पटकन रूम मध्ये. मग मी रूम मध्ये आले. मग तुम्ही म्हणताय मला की अथर्व आणि मीराचं नातं सॉल्व्ह कर. बरं दुसरीकडे मला म्हणताय की नर्मदा पासून डिस्टन्स मेंटेन कर आणि नंतर म्हणताय की मीराचा काटा काढ. अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? माया मी तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावरतीच बोलणार होते, पण ऐत्या वेळेला मला विषय बदलावा लागला. पण का? कारण आपल्यातल्या गोष्टी कोणाला कळायला नको म्हणून. हे बघ माया, ऐक माझं. कोणीतरी तुझ्या मागावर आहे. माझ्या मागावर कोण? कोणी असू शकतं माया, कोणी असू शकतं. हे बघ, त्यामुळे माझ्याशी कुठलाही विषय बोलताना डायरेक्टली तो विषय काढत जाऊ नकोस. आणि स्पेशली मीराबद्दल बोलताना मी सांगीन तेव्हाच आणि त्याच ठिकाणी बोलत जा, कळलं? ठीक आहे, तसंच करेन. पण ते मीराला कळलं की मी तिची बहीण नाहीये, त्याचं काय करायचंय? कळू दे. ती काही करू शकणार नाही, कारण अशाने ती स्वतःच अडचणीत आहे. हे बघ, तू तिची बहीण नाहीस हे सिद्ध करायला तिच्याकडे एकही पुरावा नाहीये, पण तू तिची बहीण आहेस हे सिद्ध करणारे आपल्याकडे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे तू तिच्याशी बहिणीप्रमाणेच वागत राहा. गोड बोलून तिला जितका त्रास देता येतोय तितका दे. तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास खूपतोय मला. ठीक आहे मॅडम, एक मोठी बहीण म्हणून आता मी तिचं काय करते तुम्ही बघाच. ठीक आहे, जा आता. तिचा भरोसा नाही, ती इथे येऊ शकते. मॅडम कोण? मीरा कुठे येऊ शकते. तिचं खूप लक्ष आहे तुझ्यावरती माया. हां जा. या मायाला अंबिकाविषयी कधी ना कधी सांगावंच लागेल. फक्त काळजी ही आहे की त्यानंतर ही माया धाऱ्यावर राहील ना. किती स्ट्रॉंग बाम होता हा मीरा. कसं सहन केलंस तू मीरा? हॅट्स ऑफ टू यू. तुझी ती जळजळ कमी झाली का? मीरा, हे नाक असं लाल किती दिवस राहणार आहे अजून? अगदी ते माकडासारखं झालंय. वाटतंय तुझा राग अजून कमी झाला नाही. मी आले. आलीस तू? बाबा, आई, हे सगळीकडे सॉरी का लिहून ठेवलंय? वेदा, मला सांग, आर्याची बर्थडे पार्टी कशी झाली? छान झाली. बरं, पण मला एक सांग, मी नसताना तुमच्यात भांडण झालंय का? आणि कोण कोणाला सॉरी बोलतंय? वेदा, ते ना माझं चुकलं. सो मी सॉरी बोलतोय, पण आई मला माफ करत नाही. काय चूक केलीस तू बाबा?
ते मी बाबा हा? आणि तुझं नाक का लाल झालंय? आई हे काय तुझं पण नाक लाल झालंय? अरे काय झालंय तुम्हा दोघांच्या नाकाला? नाकाला काही चिमटे लागले होते का? आजोबा काय म्हणतात माहिती आहे ना, राग आल्यावर आपलं नाक लाल होतं. तसा तुम्हा दोघांना पण राग आलाय का? नाही नाही नाही, म्हणजे मला आला होता पण तो गेला. आईचं गेला नाही कदाचित. आई तुझा राग गेलाय का ग? नाही. आणि वेदा, माझा राग इतक्यात जाणारही नाही. इतक्यात तरी जाणार नाही. वेदा, उगवलेला सूर्य सुद्धा मावळतो. सूर्य मावळतो. वेदा, पण ना सूर्याची कोणी खोड काढत नाही. पण त्याची कोणी खोड काढत नाही. अगं मी खोड काढली नाही. हा, फक्त जरासं चुकलो. जर असं चुकलो जरासं खूप चुकलेत. खूप खूप सॉरी. खूप सॉरी. नाही म्हणाले ना? नाही. हो प्लीज. हो नाही. नाही. प्लीज. अरे काय चालू आहे तुम्हा दोघांचं? हो नाही हो नाही हो नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या. मी कपडे चेंज करायला चालली. अगं वेदा थांब. वेदा, खूप सॉरी. वेदाच्या बाबांना काय वाटत असेल? मी खूप शिष्ट झाले असा तर विचार करत नसतील ना ते? पण मी तरी काय करू? अंबिकाताईचे ऐकावं लागेल ना. वेदाचे बाबा, सॉरी.